या छत्रपती शिवाजी महाराजांना पदस्पर्शाने पावन झालेली जी भूमी आहे, सिंधुदुर्ग भूमी आहे, सावंतवाडीच्या इथे पार पडत आहे। साधारणतः 600 विद्यार्थी आता पूर्ण कोकण प्रांतातले, मुंबई असेल, रायगड असेल, पालघर असेल, गोवा असेल, अशा सगळ्या कोकण प्रांत जो कोस्टल बेल्ट ऑफ महाराष्ट्र आहे तिथनं आलेले आहे आणि ही छात्रशक्ती वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये इथे काम करत आहे। विद्यार्थी परिषदेचं अधिवेशन म्हणजे एक उत्साह असतो, आपला एक उत्साहाचा किंवा एक जल्लोष साजरा करण्याचं एक स्थान काय आहे तर ते विद्यार्थी परिषदेचं अधिवेशन आहे। मी तुम्हाला नक्की सांगू शकतो की विद्यार्थी परिषद ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्या 76 वर्ष काम करत आहे आणि या 76 वर्षातल्या या अधिवेशनामध्ये आम्ही काही शैक्षणिक विषयांमध्ये आम्ही काही धोरणंही आम्ही नक्की निश्चित करणार आहोत। या आपला जो अधिवेशन आहे त्याच्यामध्ये आपण काही प्रस्ताव पारित करत असतो, तर यामध्ये आपण या जो कोकण प्रांताचं अधिवेशन आहे यामध्ये काही 4 प्रस्ताव आपण पारित करणार आहे। त्याच्यातला एक प्रस्ताव आहे की शैक्षणिक प्रस्ताव आहे, त्याच्यामध्ये सध्यातल्या ज्या महाराष्ट्रातली जी सध्या एज्युकेशन सेक्टरची जी सद्यस्थिती आहे, शैक्षणिक क्षेत्राची जी सद्यस्थिती आहे ती खूप दयनीय आहे। विद्यार्थ्याला बऱ्याच वेळेस असं होतं की सीईटी एक्झामचे जे आपल्याला माहीत असेल की गेल्या वर्षी सीईटी एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये एवढा घोळ झाला होता। साधारणतः 1 लाख सीट्स आहे महाराष्ट्रामध्ये, बीबीए बीसीए असेल, बीएमएस असेल एवढ्या सीट्स आहेत, पण फक्त 20,000 सीट्स भरण्यात आल्या होत्या कारण का सीईटी सेलच्या माध्यमातून काहीच त्याच्यामध्ये जे आहे त्यांच्या अवेअरनेस कॅम्पेन काही करण्यात आलं नव्हतं आणि यावर्षी ते सीईटी सेलनी आपण गेल्या वर्षी निवेदन दिलं आणि त्याच्यामुळे आज त्यांनी जो त्यांचा टाइम टेबल आहे तो डिक्लेअर केलेला आहे। पण हे जे शैक्षणिक प्रस्ताव आहे याच्यामध्ये विविध आपण जे शैक्षणिक विषय आहेत महाराष्ट्रातले, कोकणातले खासकर ते आपण उचलत आहोत। मुंबई विद्यापीठमधून आपल्याला माहीत असेल की आता विद्यार्थी परिषदेने एक मोठं आंदोलन केला, सिनेट आपल्याकडे आत्ताच नुकतं झालेलं आहे। एक मुंबई विद्यापीठातील जो विषय आहे, बरेच समस्या असतात हॉस्टेलमध्ये। आपण पाहतो की तिथल्या मुंबई विद्यापीठातले जे हॉस्टेल्स आहेत तिथे काही फक्त 2 ते 3 खोल्यांमध्ये आपण बघतो की काही विद्यार्थ्यांच्या खोल्यांमध्ये, वसतिगृहातल्या खोलींमध्ये एसी सापडतो, टीव्ही स्क्रीन सापडते। ह्याचं जे वीज बिल आहे ते काय, इलेक्ट्रिसिटी बिल ते काय बाकीचे विद्यार्थी भरणार आहेत का, की आपण पाहतो की ह्याच्यामध्ये जे घोळ जो आहे हा विद्यापीठामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। ठाण्याचं जे सब सेंटर आहे तिथल्या जे विद्यार्थिनी आहेत त्यांना रेप थ्रेट्स येतात, त्यांना बलात्काराच्या कंप्लेंट्स येतात आणि ह्यामध्ये विद्यापीठ प्रशासन आहे ते काहीच करत नाही आणि विद्यापीठ प्रशासन हे फक्त विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थी परिषदेच्या विरोधामध्ये एक परिपक्व काढतं की आपल्या जे संविधानाने आम्हाला हक्क दिलाय की आम्ही कुठच्याही विषयामध्ये आमची आवाज उचलू शकतो ते दाबण्यासाठी विद्यापीठ एक परिपक्व काढतं की तुम्ही कुठच्याही प्रकारचं आंदोलन किंवा निषेध किंवा कोणत्याही प्रकारचं प्रोटेस्ट तुम्ही विद्यापीठ परिसरामध्ये करू शकत नाही। अशा प्रकारच्या गोष्टी विद्यापीठ करत असतं, त्याच्या रिलेटेड आपण ह्या प्रस्तावामध्ये विषय ठेवलेला आहे। सामाजिक प्रस्ताव आपण घेतलेला आहे की सध्या सामाजिक सद्यस्थिती आपली आहे की कोकणामध्ये बरेच आपण पाहत असतो की वेगवेगळे प्रोजेक्ट्स येतात पण प्रत्येक वेळेस त्यांना काही ना काही विरोध असतो, कुठच्या माध्यमातून, कुठच्या तरी धर्माच्या असेल, काही पर्यावरण असेल, अशा वेगळ्या विषयांमध्ये ते काढत असतात आणि त्याला विरोध करण्याचं काम करत असतात। त्या विषयानं आपण याच्यामध्ये आपण हे घेतलेलं आहे। आपल्याकडचा जो 720 किलोमीटरचा किनारपट्टी आहे त्याच्यामध्ये काही टुरिझम असेल किंवा चांगले मुद्दे आपण हे करू शकतो का, त्याला डेव्हलपमेंटसाठी आपण त्या विषयामध्ये प्रस्ताव आपण हे घेतलेले आहे। आणि चौथा प्रस्ताव एक महत्त्वाचा, आपल्याला माहिती आहे आज मोबाईलचं युग आहे, एआय टेक्नॉलॉजीज आहे, एआय आणि शिक्षण हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे, पण त्याचा दुर्परिणाम जो आहे तो आपण फेस करतोय। त्याच्यामधले जे इश्यूज आहेत ते आज विद्यार्थी फेस करतायत की आज स्क्रीन टाईममुळे त्यांचा जो क्लासरूम मधला जो वेळ आहे, त्यांचा जे अटेन्शन स्पॅन आहे ते खूप कमी झालेलं आहे। एकाच सिनेट बैठकीमध्ये, एका विद्यापीठाच्या सिनेट बैठकीमध्ये एका प्राध्यापकांनी असं स्टेटमेंट दिलं, जेव्हा सिनेटच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्न विचारला की विद्यार्थी का नाही आहेत, तुम्ही काय करताय, तर शिक्षक म्हणाले की आम्ही कोणाला शिकवू, विद्यार्थ्यांचे अटेंडन्स आज आपल्या ज्या महाराष्ट्रातले जेवढे विद्यापीठ आहेत किंवा कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये खूप कमी आहे कारण का विद्यार्थी कुठच्या तरी चुकीच्या मार्गावर चालले आहे। ऑनलाईन बेटिंग ॲप्स असतील आणि बरेच असे जे ॲक्टर्स आहेत, ॲक्ट्रेसेस आहेत ते त्याला खूप प्रमोट करत असतात, चुकीचे ॲप्स आहेत त्यांना प्रमोट करत असतात। अशा प्रकारचा जो चुकीचा मोठा गचळ कारभार जो आहे असा चाललेला आहे त्याच्या विषयामध्ये पण आपण जे आहेत विद्यार्थ्यांना अवेअरनेस कॅम्पेन करत आहोत की मोबाईल हे कसं आणि एआयचं टेक्नॉलॉजी ॲक्च्युली खूप छान आहे पण त्याचा सदुपयोग कसा करावा याच्याबद्दल आपण अवेअरनेस करतोय। आज आपला विद्यार्थी जो आहे तो या समाजामध्ये एक मोठा चेंज घडवण्याचं काम करत असतो। आपण ऐकत असतो शाळा महाविद्यालयांमध्ये की आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे, पण विद्यार्थी परिषद म्हणते आजचा विद्यार्थी हा आजचा नागरिक आहे आणि हा यासाठी आहे की जेवढे अधिकार त्यांना आहेत, बाकीचे जे चेंज एक घडवण्याचे जे काम आहे ते विद्यार्थी परिषदेचंच कार्यकर्ता करू शकतो। स्टुडंट्स पॉवर, नेशन्स पॉवरचा नारा देत विद्यार्थी परिषद एक अधिवेशन आपलं पार पडत आहे। ह्या परिसरामध्ये इथले जे सिंधुदुर्गाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी खूप छान व्यवस्था आमच्यासाठी केलेली आहे। पूर्ण मुंबईपासून जे मी म्हटलं मगाशी, पण कोकण प्रांतातले जे कानाकोपऱ्यातले आलेले कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी ही व्यवस्था इथे त्यांनी उभारलेली आहे। इथे आपण अगर गेलात तर प्रदर्शनी कक्ष आहे की वर्षभरामध्ये जे विद्यार्थी परिषदेने आंदोलन असतील, वेगवेगळे उपक्रम असतील, कार्यक्रम असतील जे केलेले आहेत त्याची एक छोटीशी प्रदर्शनी या आपल्या प्रदर्शनी कक्षामध्ये लावण्यात आलेली आहे।
पर्यावरण आपण म्हणतो की इथले जे आहे शाश्वत आणि समृद्ध कोकण असावं, त्यामुळे प्लास्टिक फ्री असेल, त्यामुळे आपण जे प्लास्टिक बॉटल्स असतील किंवा ह्याचा वापर आपण करत नाही आहेत आणि फक्त कापडी बॅनर असेल अशा प्रकारच्या गोष्टींचा आपण वापर करत आहोत. आणि थोडं एक मिनिएचर आपण इथे बघितलं तरी की सिंधुदुर्ग किल्ल्याचं एक मिनिएचर काढण्यात आलेलं आहे किंवा अशा प्रकारचे काही रांगोळी आपण इथे काढलेल्या आहेत. एक सिंधुदुर्गाची जी आपली जी अस्मिता आहे ती आपण ह्याच्यामध्ये बघू शकतो. याची असा अधिवेशन हा परिसर आहे आणि आम्ही सगळे हे विद्यार्थी आहेत एक चांगला इथनं एक चांगली काय म्हणता येईल शिकवण इथनं विद्यार्थी परिषदेचे सगळे कार्यकर्ते जे आज प्रतिनिधी आलेले आहेत ते घेऊन जातील असं मला नक्की वाटतं आणि मी हा विषय घेऊन थांबतो.